नात्यांमध्ये वाद हे असतातच, पण या वादांमधूनच आता घडणार आहे पुढील प्रहसन, जे घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. सरप्राईज सरप्राईज आम्ही तुम्हाला द्यायला आलो, पण तुम्हीच आम्हाला दिलं. सरप्राईज प्रिया. पप्पा पप्पा अचानक का का कसे अचानक कसे आलात तुम्ही? अगं हेच आम्हा दोघांना खूप आठवण येते तुझी. कसं म्हणता? येऊ ना? हो आणि तुझे पप्पा म्हणाले पोरगी शिकण्यासाठी एवढ्या लांब आहे, तर तिला कुठे त्रास देतेस, आपणच जाऊ तिला भेटायला. म्हणून खरं तर भेटायला आलो. काय ग प्रिया, आम्हाला वाटलं आमच्या आठवणी चुकली असशील, इकडे छान पार्ट्या करतेस. नाही नाही करू दे पार्ट्या करू दे, काय हरकत नाही. अरे तिचं वय पार्ट्या करण्याचं. हो ग, ते आहे. आता नाही करणार तर मग कधी करणार? थँक्यू पप्पा. कशी आहेस? वा वा वा. अरे बारीक झालीस पण. हा मित्र हो हाय. वा वा. बॅचमेट्स आहेत माझं सगळे. अच्छा, हे सगळे बॅचमेट आहेत. वा वा वा. हा सुद्धा. नमस्कार. हा पी डाऊन म्हणजे परेल अच्छा, हे म्हणजे हे पीटाऊन परेल परेलचा आहे हा. मग परेल काय म्हणतो? परळ म्हण, परळ. अरे बाबा, प्रत्येक जागेला एक महत्व असतं. परळ का म्हणतो आपण? कारण पूर्वी तिथे परळीची झाडं होती ना. हा तिथे खूप परळीची झाडं होती, म्हणून आपण त्याला नाही. तुझं काय? बोरिवली बी उलटा येतो. बी उलटा आहे तुझा. सरळ कर त्याला. ते पाहिजे ना. It's okay. वा वा, चांगलं आहे. आहे. अरे वा, केक. कसली पार्टी चाललेली आहे? हा, हॅपी ब्रेकअप. वा वा वा. काय रे, तुझं नाव आहे का ब्रेकअप? नाही काय बोलताय? ब्रेकअप काय कधी कुणाचं नाव असतं का? ब्रेकअप म्हणजे प्रेमभंग. ते मला पण कळतं, पण मग प्रेमभंगाचा कुणी केक कापतं का? नाही काका, ऍक्च्युली काय आहे ना ते ब्रेकअप. ओके ओंकी. नमस्कार ओंकी. अरे चलता है प्री, उसमें काय इतना. प्री नाही रे, प्रियदर्शिनी. आणि दर्शनी नाही, दर्शिनी. चांगलं नाव. आय नो बट चलता है ना प्री. चलता है रे. अंकल, I don't know if you know, but me and Pri were in a relationship for I guess 8 months. I don't know. 7 months. मग आता आमचा ब्रेकअप झालाय, so we are celebrating our breakup. प्रिया हा काय बोलला आता? प्रिया हा काय बोलला आता? प्रिया हे वाला नव्हतं सांगितलंस हा तुम्हाला? हे अशी किती सांगितली हिने तुला? नाही पप्पा प्रिया इट्स ओके ना अंकल. नाही सांगितलं तर एवढं काय त्यात. इट्स ओके. एवढं काय त्यात म्हणजे? हे प्रिया काय चाललंय? हे काय ऐकतोय मी? तुला इथे शिकण्यासाठी पाठवलं होतं ना मी. हो. मग तू इथे येऊन ही प्रेम प्रकरण करतेस? हो पप्पा. मुळात तुमचं फिसकटलंय आणि तुम्ही त्याची पार्टी फिसकटलंय. सोड, तुमचं जुळलं कसं? तुला हा आवडला? कुठल्या पायात कुठला मोजा घालायचा हे ह्याला कळत नाही. तुला हा आवडला कसा? पप्पा मला बोलूच देत ना ते. पप्पा बोलू द्या मला. ऐकून घ्या ना तिचं, ऐकून घ्या. हो येस, आय एम सॉरी, मी तुम्हाला सांगितलं नाही, पण मी आणि ओंकी रिलेशनशिपमध्ये होतो 7 महिन्यांसाठी, आणि फॉर सम रिझन्स ते नाही वर्कआउट झालं सॅडली. तर सो आम्ही आता असं रडून सेपरेट नाही होते.
आम्ही वेगळे होतो तर आम्ही हॅपी नोटवर सेपरेट होतो Yeah. Cake कापून- Positive vibes. Come on. Break up. बघा नाहीतर तुम्ही भांडण झालं की 4-4 दिवस बोलत नाही माझ्याशी. हे बघा ना कसे केक कापून सेलिब्रेट करतात. शिका जरा पोरांकडे. गप्प बस जरा. ओ ए भुंग्यांनो, सोडा तिला. बाहेर ये तू, बाहेर ये तू. मूर्ख, काय शिकायचं यांच्याकडनं? अक्कल नाहीये तुला? कशासाठी पाठवलं होतं तुला इथे? काय करतेस तू? ब्रेकअप झालं म्हणून केक कापतेस. हिचं उद्या लग्न लावून दिलं, डिवोर्स झाला तर गावजेवण घालेल ही. काका नॉट लाईक अ गाव जेवण पण आमचे जे सिनियर होते त्यांचं डिवोर्स झालेलं त्यांनी आम्हाला पार्टी दिलेली या. काय त्यांचं नाव मोहित आणि अर्चना. या राईट मोहित कोणाला डेट करतोय माहितीये की नाही? रेशमा. रेश्मा Who's रेशमा? मँडी इधर आ जाओ. रेशमा. नाही माझं फक्त 2-3 महिनेच होतं. ती जरा डोक्याला शॉर्ट होती रे. आय नो. ए तुमच्याकडे रेशमाचा फोटो आहे का? मला दाखवा ना, मला बघायचं रेशमाला. आंटी रेशमा इज अ 7. ठीक आहे म्हणजे. बघ गे 7 वर्षाची मुलगी आहे. काय बघायचं नो तुला? नाही. 7 वर्षांची नाही, 7 out of 10. गप्प बस 7 out of 10 काय मार्क देतोय तो, बाकी काय नाही. ए काय लाज वाटतं का रे? मुलींना मार्क देतोस तू? चुकीचं आहे. तसं नाही. परीक्षेचा पेपर आहे तुझ्या तो? अंकल मुली पण मला मार्क देतात. आय एम अ 10. मोठा यू आर अ 5 नाव. श्वे आय एम अ 5. आय एम अ 5. नो 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 बेबी फॉर मी यू आर 10 ही गोमाशी आहे का ग? सारखी का चिकटतीये त्याला मागापासून? पप्पा असू द्या ना. असू द्या ना, म्हणजे हे काय मार्क देणं? मला नाही आवडलेलं आहे हे. पंकज मध्ये मला दाखव ना रेशमाचा आहे कोणा? एक मिनिट कशाला बघायचा आहे तुला रे? तू इकडे ये. कशाला तुला रेशमाचा फोटो बघायचा आहे? अहो आमच्या सोसायटीतली मंगल आहे ना, तिच्या मुलीचं नाव रेशमाच आहे. मला बघायचं तीच आहे का? आहे पप्पा? जगात एकच रेशमा आहे का? आणि आमच्या सोसायटीतली? मी काय वेगळ्या सोसायटीत राहतो तुझ्यापासून? अहो सोसायटी म्हणजे आमचं महिला मंडळ हो. त्याचं मला सांगू नको, शांत राहा. मग मुळात हे काय चाललेलं? ए लांब बसा त्याच्यापासून. ही कुठली नाती आहेत? इकडे ये, इकडे ये, इकडे. तू इकडे ऐक. तू ना फार आता मोठी झालेली आहेस म्हणून मला तुला ओरडायचं नाही. शांतपणे सांगतोय तेवढं ऐक. ए मुला इकडे ये. त्याला कशाला? शांत राहा जरा. इकडे ये. इथे मध्ये ये. नाही, काकीला राहू दे. इकडे ये. हे बघ, आम्ही पुढारलेले पालक आहोत. आम्हाला माहिती आहे या वयात आकर्षण होतं, प्रेम करावं असं वाटतं, प्रेम प्रकरण सुद्धा होतात. आम्हाला सगळं मान्य. तुमचं आहे बरोबर. नाही ब्रेकअप झालं सॅडली. सॅडली वाटू दे थोडं तरी मला ते. ओके सॅडली. तुमचं होतं की नाही? मग आमचं असं मत आहे की बाबा नातं हे दोघांचं असतं, त्यात तिसरा माणूस नाही आला पाहिजे. त्यामुळे जुळणं आणि तुटणं हे गुप्त असलं पाहिजे. तुमच्यात ठेवा ना. आपलं जुळलंय तुमच्यात, तुमचं तुटलंय तुमच्यात. त्यांना कशाला? ते कोण आहेत मला सांग. पण ते फ्रेंड्स आहेत आमचे पप्पा. या दे आर आवर फॅमिली. नाही ते फॅमिली, ते फ्रेंड्स आहेत. आमची फॅमिली, आपली नो फ्रेंड्स आर फॅमिली. तुम्ही फास्ट अँड फ्युरियस बघितलं नाहीये का? इट्स ओके. आम्ही ओळख करून देतो. श्वे कम युअर. एक्स का फादर. मी एक्सकी मदर आहे. या एक्स का फादर. शी शिवाली माय रिबाउंड. कॅरमची पार्टनर आहे तुझी. किती funny आहे. रिबाउंड म्हणजे काय का? रिबाउंड म्हणजे काय? माझा आणि प्री वी वर इन अ रिलेशनशिप. मग आमचं ब्रेकअप झालं, पण माझ्या इमोशन्स खूप सॅबोटाज होत होत्या. आणि आय निडेड अ पार्टनर की यू नो ज्याच्याकडे मी सगळं वेंट आउट करीन अदर दॅन प्रिया. पण मग श्वे होती अँड श्वे वॉज लाईक की आपणच करूया ना मग रिलेशनशिपमध्ये. आणि मग म्हणजे कसं की टेम्पररी आधारासाठी केलेली टेम्पररी रिलेशनशिप इज रिबाउंड. या करेक्ट कॅरम सारखंच आहे. मला क्वीन ह्या पॉट मध्ये घालायची आहे, पण मी अशी नाही घालणार. मी अशी करून अशी घालणार. असं आहे. कळलंय का त्यांना? इकडे ये तू पहिले. हा मुलगा फसवाय. हा सगळ्यांसमोर सांगतो हा फसवाय. तुम्ही एवढे का पॅनिक होताय? रिलॅक्स, शांत व्हा. माझ्याकडे पण माझा रिबाउंड आहे. कोण आहे ग? कोण? कोण आहे? श्र पप्पा. काका मस्त. काकी काका कॉल मी श्र. ऐसे चार है श्र. श्र यस राहू मला प्रेमाने म्हणतो.
राहू कोण आहे आता इथे? राव तर काढला मी. तू माझ्या मुलीचा रिबाउंड आहे. येस 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 तुम्ही काळजी करू नका. प्रिया तिला मी ना प्रेमभंगाच्या दुःखातून ना असा बाहेर काढेल. आधी स्वतःच्या व्यक्तिमत्वाला बाहेर काढ. प्रिया, मला हा नाही आवडलाय. तुझा रिबाउंड सपशेल चुकलेला आहे. तुझी क्वीन कधीच स्पॉट होणार नाही. हाचा चेहरा बघ काय आहे. पप्पा. हा ओळख अशी अशी करून देतो. याचं काहीही होणार नाही प्रिया. काय आहे हा? हा कोण आहे? टेम्पररी आहे तो, टेम्पररी आहे. बावळट आहेस का? वाटेल ते बोलतेस का? टेम्पररी आहे. आहो काय आहे? कसं बोलताय? कसं बोलताय म्हणजे? ही कुठली नाती आहेत रिबाउंड आणि बिबाउंड? असं काय करता? मग बायकांना नसतो का मानलेला भाऊ? तसा आहे हा रिबाउंड. रसिका, आपण काय बोलतो याचं जरा तरी भान. तुम्ही माझ्याशी भांडल्यावर तो सुन्या नाही का मला आधार देत? तुम्ही काय भांडण झालं का चप्पल घालता आणि जाऊन बसता मित्राकडे? रसिका. माझं काय? माझा एकमेव मित्र आहे सुन्या, जो माझी सगळी बाजू ऐकून घेतो. तो तासन तास फोनवर बोलतो माझ्याशी. सुन्याचं कौतुक मला नको सांगू. आयुष्यात सगळ्या गोष्टी काय नवऱ्याबरोबर शेअर नाही करता येत मरेपर्यंत. हे. त्यासाठी कुठेतरी एक मोकळीक लागते आयुष्यात, आणि मला वाटतं रिबाउंड मध्ये ती मिळते. ए मागे हो. ए सोड तिला, सोड. काय चाललं? काय करायचंय मी बाप म्हणून मला कळत नाही. मुलीला सांभाळायचंय का नवरा म्हणून बायकोला सांभाळायचंय? सगळ्यांना रिबाउंड घ्यायचा आहे. काय काय प्रकार आहे रे हा रिबाउंड? मला जरा सांग. एक एक्सप्लेन करतो ना काका हा, व्यवस्थित. कर. मी आणि शिवाली ऑलरेडी रिलेशनमध्ये होतो. आमचं प्रेम होतं, पण आमचं ब्रेकअप झालं. कोण? हां आमचं दोघांचं ब्रेकअप झालं म्हणून आम्ही दुःखात होतो. मग मला प्री भेटली. काय शिवाय? येस करेक्ट. म्हणजे मी 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 सांगते तुम्हाला काय झालं की मी आणि आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि अचानक अनफॉर्च्युनेटली चौघांचं एकत्र ब्रेकअप झालं काका. आय डोंट नो कसं. आणि माझं आणि श्रेयाचं ब्रेकअप झालं. इट वॉज टफ टाईम. म्हणजे ओंकीने मला खूप सांभाळलं तेव्हा. आणि मग आम्ही आता त्या दोघांचं ब्रेकअप झाल्यावर असं ठरवलं की आपण त्यांना सांभाळूया. सो मी ओंकीची रिबॉन्ड झाले आणि प्रीचा झाला. आय गेस इट वॉज मेंट टू बी काका. युनिव्हर्सनीच आम्हाला तसं सांगितलं होतं. Yes. नाहीतर आमच्या चौघांचं ब्रेकअप कसं एकाच वेळी केलं असतं त्यांनी. आणि पॉझिटिव्ह गोष्ट बघा ना, आम्ही आमच्यातच ठेवलं म्हणजे आमची मैत्री इंटॅक्ट राहील, अशी तुटणार नाही म्हणून. So much. अय्या म्हणजे किती छान आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. सुबंध! 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 थांब रे. ए, तू इकडे ये. बावळट इकडे ये. काय झालं? उगाच बोलायचं म्हणून काही बोलशील मध्ये. आरडा करू नका पोरांसमोर. काय सुपंथ म्हणजे? तर ऐकायला चांगलं वाटलं. येस येस. ऐकायला चांगलं वाटलं म्हणून नाचाल? नाही. सुपंथचा अर्थ माहितीये? नाही नाही, काकी आमच्या बाजूने बोलतात असं वाटलं आम्हाला. अरे काकी लाख तुमच्या बाजूने बोलेल. काकीचा मेंदू तिच्या बाजूने नको बोलायला. घरातल्या गोष्टी इथे कशाला काढता? मेंदू काढायची काही गरज होती? घरातल्या गोष्टी घरात ठेवा ना. तुझा मेंदू येतो चव्हाट्यावर करत. मला हाऊस हे करायची. पोरांसमोर उगाच वाढ- काका 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 यात काय वाईट आहे? या वाक्याला काय अर्थ आहे? काय माहित? म्हणजे जरा जुबान चुरचुरली म्हणून आपण बोललो. मॅन्डी तू इकडे ये रे. इकडे ये. इकडे ये. जन्माच्या वेळी आई बाबा लंगडी घालत होते तुझे. हे काय आहे? तो सरळ नाही चालू शकत का तू? तू काय आहेस इथे मला सांग. का तू वाटेल ते बडबडतोयस मध्ये? तू कोणाचा हे आहेस रे? तो रुबाउंड काय? रिबाउंड. हा, तो कोणाचा आहेस तू मला सांग. नाही नाही काका, आपण रिबाउंड नाही, आपण बेंचवर आहे. बेंचिंग म्हणजे म्हणजे आपल्याला पाहिजे असलेली बस जेव्हा वेळेवर येत नाही ना, आपण त्या बस स्टॉपवर बेंचिंगवर म्हणजे बेंचवर असा वाट बघत बसतो ना ते. तू यांच्या नादाला नको लागू. तुझी बस सुटेल. जा. ओ माय गॉड, ओ माय गॉड. तसं नाही म्हणजे आता ह्या दोघी आहेत ना, ह्या दोघी ह्यांची आपण वाट बघतोय. या दोघींची का म्हणजे ह्यांचा आपण रिबाउंड आहे. रिबाउंड आहे? म्हणजे आता मला सांगा, यांचा कधी ना कधीतरी ब्रेकअप होणार ना. हा. मग यांच्यातली एक कोणतरी आपण पटवणार. खाली आवाज काढेल. यांच्यातले एक पण माझी मुलगी काय? हे काय बस आहे का माझी मुलगी? काका तो एक्सप्लेन करतोय, उदाहरण देतोय की बसची वाट बघतोय. म्हणजे कसं आहे मॅन्डीचं बॅड लक इतकं आहे ना काका की आम्हाला दोघींना जेव्हा जेव्हा प्रपोज करतो ना तेव्हा आम्ही ऑलरेडी रिलेशनशिप मध्ये असतो. काय करू, आम्हाला कोणी ना एकटं सोडतच नाही. ऑलरेडी सॉरी. अय्या म्हणजे सूर्या माझ्या बेंचिंग वर होता. सूर्या कोण सूर्या? सूर्या जाधव. कोण सूर्या? मी सांगते ना, त्याने मला आणि प्रतिभाला दोघींना एकत्र प्रपोज केलं होतं. रसिका, हे काय करत होतीस तू? अहो शाळेत असताना, हो लहानपणी, आत्ताच नाही. म्हणजे शाळेत तू हे करत होतीस? हे
9वीत असताना एकदा नापास झाले. मग ठरवलं त्यानंतर भानगडीतच नको बाई पडायला. हे बघ म्हणजे 9वी पर्यंत तू हे केलेलं आहेस. हो केलंय. सोडताय का आता डिवोर्स देताय? हा मी शोधन माझा आहे काय ते बाउन्सर. बाउन्सर नाही का बावळ्यात? रिबाउंड हा, ते, बाउन्सर. ते. मग मूर्खायच का ग? नीट मूर्ख आहेस? बोला नीट बोला. नीट बोला. टॉक्सिक मेन अलर्ट, टॉक्सिक मेन अलर्ट. टॉक्सिक मेन अलर्ट म्हणजे हा? म्हणजे काही नाही, जे तुम्ही नॉर्मल बोला ना, इशी ओरडून कशाला बोलताय, नॉर्मली बोला. तिला नको कळायला काय बोलतोय आपण ते. ए मांडू इकडे. मँडी. हा मॅन्डी सॉरी. एका जागी उभा राहा बाळा, एका जागी. हे गेली 2 वर्ष कोणीच नाही आयुष्यात. म्हणजे हे एकटाच आहेस का? एकटं वाटत असेल ना? एकटं वाटलं तर मला फोन करत जा हा. आत्याचा पोरगा आहे तुझ्या? कशाला फोन करायचाय? असं काय मन कोणाकडे मोकळं करणार तो? मग? त्याला नसेल का वाटत? अरे. हे बघा 2 वर्ष एकटं राहणं फरक असतो. तुम्हाला 5 मिनिटं राहता येत नाही. 5 मिनिटं चहा उशिरा गेला की आरडाओरडा करणार. करावाच लागतो. हा. ऑफिसला जायला उशीर होतो, मला वेळेवर चहा नाही मिळाला तर माहितीये, माहितीये. उगाच नाही करत आरडाओरडा. गरज नसते एवढा आरडाओरडा मला करायची. सांगू नको, गरज नसते. मोठी सांगते. प्री, आय एम सो सॉरी, पण तुझे फादर इज अ रेड फ्लॅग. या ए रेड फ्लॅग म्हणजे? आय एम सॉरी, पण यू डोंट डिझर्व काकू. काकूंना अजून बेटर ऑप्शन मिळाले असते. हो ना रे, तुला असं वाटतं हा, ना? काका. मी जरासं शोधलं असतं तर बेटर ऑप्शन मिळाला असता ना मला. अगदी काकी तुम्हाला तर मिळालाच असता. तुम्ही आता अशा दिसतायत, तेव्हा कशा दिसत असाल? शी इज माय मॉम. बट शी इज गुड. वेळायस का जरा? प्रिया, मला हा आवडत नाहीये. हा तुझा रिबाउन्स आहे ना, मला आवडत नाहीये. आणि तू रे नीट बोलायचं तिच्याशी. लग्नाची बायको आहे माझी. काका चुकताय तुम्ही. मी एवढंच म्हणतो लग्नानंतर चेंज नाही मिळत. खरंय नाहीच मिळत लग्नानंतर चेंज. मला विचारा. नाही तुम्ही घाबरू नका. पण आज मला किती दिवसांनी इतकं फ्रेश वाटतंय, छान वाटतंय. तुम्ही 4-5 जण का होईना मला समजून घेणारे आहात. काकू, तुम्ही एक काम करा, 1 महिन्यांना घोस्ट करा आणि ओपन रिलेशनशिप मध्ये या. कानाखाली आवाज काढीन आता. नाही हा? इकडे ये. मगापासून ऐकून घेतोय म्हणून वाटेल ते बोलाल का? घोस्ट करा आणि हे करा ओपन म्हणजे काय? आमचं नातं चव्हाट्यावर आणू आम्ही? हा मूर्ख, बाजूला होती त्याच्यापासनं. अकलायत का रे? काय करताय कळतंय का तुम्हाला? आता म्हणालीस ना तुमचं फिसकटलंय म्हणून तुम्ही काहीतरी करताय. आता बाजूला बसलीस त्याच्या. तू लगेच त्याच्या बाजूला बसलीस. प्रेम करतायत, नात्यांचा गुंता करून ठेवलाय. कळतंय का तुम्हाला? तुमच्यातच ठरत नाही कुणी कुणावर कसं आणि का प्रेम करायचंय ते. मस्करी करून ठेवली प्रेमाची. अरे नितळ भावना आहे प्रेम, पवित्र भावना आहे प्रेम. काहीतरी हे बेंचिंग काय करतायत, हे काय गोष्ट काय करतायत आता? काय म्हणाला अजून काहीतरी? रिबाउंड. हा हे बघ वर तोंड करून सांगतायत. रिबाउंड करतायत. मजा येते यांना. अरे प्रेमाचं महत्व काय असतं ना ते विचारा तुमच्या आधीच्या पिढीला. आमच्या पिढीला विचारा प्रेमाचं महत्व काय. साधं नसतं रे प्रेम. लोक झुरतात, रडतात, मरतात, जीव देतात. जीव प्रेमभंग झाल्यावर पाराट्या नाही करत. मग तुम्हाला काय हवंय? तुमच्या मुलीने ब्रेकअप झाला म्हणून जीव द्यावा? कानाखाली आवाज काढेन. प्रिया नाही. वाटेल ते बोलतेस का ग? तुम्ही काय बोलताय? तुमच्या जनरेशनला प्रेम कळलंय तसं आम्हालाही प्रेम कळलंय. फक्त प्रेम म्हणजेच आयुष्य असं आम्ही समजत नाहीये. प्रेम मिळालं म्हणजे येस आयुष्य सक्सेसफुल, आणि प्रेम भंग झाला तर मग काही अर्थच नाहीये जगण्यात असं आम्हाला वाटत नाही. एवढाच फरक आहे. आम्ही नाही रडत बसत, आम्ही सेलिब्रेट करतो. ऍक्च्युली अंकल, आम्ही प्रेमभंगामुळे ते कोलॅप्स नाही होत. आम्ही एक्सेप्ट करतो गोष्टींना आणि मूव्ह ऑन करतो, पुढे जातो. राईट. आणि आमची फ्रेंडशिप आहेच, ती कधीच नाही तुटणार आहे आमच्यात. राईट 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 गाईज. येस काका तिला थोडक्यात काय म्हणायचं की आत्ताचा जमाना कोलॅप्सचा नाहीये, कोलॅप्स आहे. काका, खरं सांगू का, म्हणजे आम्ही एवढ्याच्या इमोशन्सना घेऊन असं भांडवल करत नाही त्याचं. आम्ही विसरून जातो ते लगेच. म्हणजे ह्याचा अर्थ आम्हाला दुःख होत नाही असं नाही आहे ना. आम्हालाही तेवढंच दुःख होतं, पण ते आम्ही तेवढाच वेळ दाखवतो, ते संपवतो आणि पुढे निघून जातो. वी आर डिमोशनल्स काका. म्हणजे डिटॅच्ड
बट इमोशनल. आम्हाला आमच्या इमोशनल्सना कधी बंद करायचं हे माहिती आहे आणि त्यात काही वाईट नाही आहे ना. काका मला पण बोलायचं आहे पण मी बोलू नाही शकत. का? मी बेंचवर आहे. वाटतंय तेवढे उथळ नाहीये तो पोरं, समजूतदार आहेत ती. हे खरंय. समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आपण पण नाहीच घेतो समजून. मुळात आमचं आम्हालाच कळायला हवं. आम्ही साहिर ऐकला तो जे म्हणाला की वो अफसाना जिसे अंजाम तक लाना ना हो मुमकिन उसे खूबसूरत मोड देकर छोड़ना अच्छा. आम्ही गायलं, आम्ही ऐकलं, पण चला आम्हाला कळलं नाही. तुम्हाला कळलं, तुम्ही अवलंबताय, पुढे जाताय, चांगलं आहे. काका अफसाना म्हणजे ओंकी प्लीज. बरोबर ब्रेकअप केलेला आहे तू. चला 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 आता पॉझिटिव्ह नोटवर केक कापूया. केक कापूया. केक कापूया. आंटी आंटी या. तुमच्या त्या श्र सूर्या 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 सूर्याच्या नावावर एक केक कापून टाका. मस्करी केली. चालेल मला. चल कापा कापा. अरे सूर्याच्या नावानं. अति सुंदर, खूपच सुंदर. 2 पिढ्यांच्या विचारांचं मस्त कोलॅबोरेशन केलं तुम्ही. क्या बात. हा सर असे कसे वाटले हे डिमोशनल्स? अप्रतिम, फार सुंदर. हे होणारच. म्हणजे आपण शाळा सोडून आपण कॉलेजला जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं नाही यार आमच्या वेळची जी बॅच होती शाळेची ती आता नाही. मग आपण कॉलेज संपून नोकरी करायला लागतो. मग नोकरीच्या वेळेला असं वाटतं नाही यार आपल्या कॉलेजमध्ये आता तशी मजा नाही. हे होतच राहणार. मला असं वाटतं की पुढे आलेल्यांनी मागे वळून बघताना याचं भान ठेवलं पाहिजे की आपण कुठून आलो आहे आणि मागच्यांनी पाहत राहिलं पाहिजे की आपल्याला कुठे जायचं आहे. सो त्या दोन्हीचा सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे. जनरेशन गॅप ही असणारच आणि या दोन्ही या विचारांची तफावत यातनं काही ना काहीतरी सुवर्णमध्य निघतोच आणि तो सुवर्णमध्य काढणारी माणसं काही हुशार माणसं असतात आणि तसाच एक हुशार माणूस आज इथे या वास्तूत उपस्थित आहे. त्याचे या निमित्ताने मी जाहीर कौतुक करतो. तो म्हणजे सारंग साठे. त्यांनी OTTवर आणून दाखवलं शास्त्र असतं ते. याला म्हणतात सुवर्णमध्य. आणि तो जर का साधता आला तर ही गॅप बऱ्याच अंशी बऱ्या प्रमाणात कमी करता येते. ज्याचा त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. काही विचार या पिढीचेही चांगले असतात, खरे असतात. काही विचार त्या पिढीचेही. त्याचा विचारांचा कोलॅब होणं गरजेचं असतं तर दृष्टिकोन बदलू शकतो. पण अत्यंत महत्त्वाचा विषय आणि अत्यंत उत्तम पद्धतीने मांडलात. पुन्हा एकदा जे दरवेळेला बोलतो ते की प्रत्येक स्किटमध्ये धुवाधार लाफ्टर्स येतीलच असं नाही. जसे या स्किटला अपेक्षित नव्हते, लाफ्टर्स कमी आले, पण विचार महत्त्वाचा मांडला गेला आणि त्याकरता अभिनंदन. सई. सुपर परफॉर्मन्स. मला एक गोष्ट काय आवडली की शेवटी असं नाही झालं की तुम्ही किती मूर्ख आम्ही किती शहाणे होतो. दोन्ही जनरेशन्सनी एकमेकांच्या थॉट्सना रिस्पेक्ट केलं आणि आय थिंक दॅट इज सो इम्पॉर्टंट. म्हणजे आजच्या घडीला हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणला नाहीत की म्हणजे रायटर्सनी सुद्धा असा अट्टहास धरला नाही की हे मॉरली बरोबर आहे, हे मॉरली चुकीचं आहे. बरोबर चूक असं काही नसतंच. आपला पॉईंट ऑफ व्ह्यू असतो असं मला वाटतं आणि तेच इथे मांडलं आणि वेगळा विषय होता, रिलेट होणारा विषय होता. मी तर खूप एन्जॉय केला. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस छान होते. ही संकल्पना सचिन मोटे सरांची आहे. हा माणूस स्वतः एका वेगळ्या जनरेशनचा आहे. त्यांनी ही संकल्पना लिहावी, ती अमोल पाटीलनी लिखाण करावं आणि तुम्ही सगळ्यांनी परफॉर्म करावं. मला असं वाटतं की या वास्तूमध्ये सगळ्या जनरेशन्सचा करेक्ट मिलाफ, करेक्ट कोलॅबरेशन होऊन जे घडतं आहे त्याच्यामुळे हे काहीतरी जी मॅजिक क्रिएट होते अनेक वर्ष ती क्रिएट होते आणि ती अजूनही शाबूत आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स की हा एवढा महत्त्वाचा आजचा घडणारा विषय मांडलात आणि सक्सेसफुली मांडलात. मस्त. भारी कमेंट्स. थँक्यू हा सर.